माझ्याकडे क्लायंट आहे आणि त्यांचा मुलांक देत होता आणि लिटरली सांगते देवाला पाया पण पडत नव्हते आणि मला म्हटले की मॅडम लिटरली असं झालं ना की मी ह्याच्यामध्ये कसा शिरलो म्हणजे पत्रिका घेऊन या दरदर फिरतोय कारण की मला अशा काही सिच्युएशनमध्ये घातले ना की मला याच्यावर विश्वास ठेवायला भाग पडतोय. म्हणजे हा मुलांक असा आहे ना हा व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये घालतोच. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत अशा व्यक्तींना स्ट्रगल होतोच होतो. त्याच्यानंतर मग त्यांची लाईफ सेट व्हायला चालू होते. जी लोक आहेत ना अनुभव घेऊन म्हणजे हे झालेली लोक आहेत म्हणजे सक्सेस झालेली लोक आहेत. मी नेहमी एक पेढ्याचं उदाहरण देते. एखाद्या व्यक्तीला पेढा खायचा असेल ज्याचा मुलांक 8 आहे त्याला तो पेढा जेव्हा त्याला खायचा आहे तेव्हा कधीच भेटत नाही. जेव्हा त्याला असं वाटतं ना की नाही आता मला खायचं नाही आहे मी थकलोय ते पेढा मागून त्यावेळेस अख्खा बॉक्स समोर येईल आणि आता खा म्हणे. पण त्यावेळेस असं झालं असतं ना तुझ्या की तो पेढा त्याच्या म्हणजे तो बॉक्समधला तो पेढा उचलून खायची पण याची इच्छा होत नाही. जसं एखाद्या मूर्तीला देवरूप आणण्यासाठी छाननीनं छानायला लागतं ना तेव्हा त्याची एक छान मूर्ती तयार होते. तसं ज्यांचं मुलांक ना त्यांना अक्षरशः छानून काढतात आणि फक्त त्याचे एक अनुभवी व्यक्ती तयार होते. अरे बापरे. हो. आता त्याच लोकांनी जर कधी करिअरच्या बाबतीत एखादा मार्ग निवडायचा असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी जायला पाहिजे? म्हणजे मुलांक 3 असलेले व्यक्ती ज्ञान खूप गोळा करतात पण त्या ज्ञानाचा योग्य वापर करत नाहीत. मित्र असं म्हणून ज्यांचा मुलांक हे खूप डोकेबाज असतात. म्हणजे जर तुम्ही फडणवीस सर म्हटलात त्याच्यानंतर अजित पवार सर म्हटलात त्याच्यानंतर अमित शहा जर म्हटलात या सगळ्यांची मुलांक या लोकांना अडचणी काही येतात की नाहीच? त्यांच्यावर जे काही संकट किंवा शारीरिक आजार त्यांना होतात नाही त्यांच्या अतिविचारामुळे होतात. 6 नंबरचे जे लोक आहेत त्यांचा स्वभाव कसा असतो? त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात? लाईफमध्ये सक्सेस होतात म्हणजे पण त्यांना स्लोली होतात. जर त्यांना सपोर्टिव्ह नंबर चांगला भेटला तर ते एकदम मूव करतात अदरवाईज नाही करत. 8 नंबरच्या बरेच जण स्वतः असं पण म्हणतात की आमचा लकी नंबर 8 आहे. म्हणजे 8 नंबर मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं की लकी 8 नंबरला घाबरतात. मंडळी नमस्कार. द रायझर शोच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मंडळी आपला जसा जन्म होतो तसा आपला संबंध येतो तो अंकाशी. म्हणजेच काय की आपली जन्मतारखेपासूनचा जो अंक आहे तिथून अंकांचा संबंध आपल्याशी येतो. आपल्या जवळ ज्या वस्तू असतात नोटा असतात वगैरे त्यांचे अंक मोबाईल नंबर हे सगळे जे काही अंक आहे त्याचा आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याशी संबंध येतो आणि याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो. आता अंकशास्त्र नावाची एक गोष्ट आहे. अंकशास्त्र नेमकं काय असतं त्या सगळ्या गोष्टी आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहे. आपल्या गेस्टची मी ओळख करून देण्यापेक्षा मॅडम स्वतःच त्यांची ओळख करून देईल आणि आपण पॉडकास्टला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव शांभवी साळोखे. गेल्या 12 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 1000हून जास्त जन्मतारखा चेक केल्या आहेत. खूप साऱ्या क्लायंटची जन्मतारखा चेक करून त्याच्यावर स्टडी केलेला आहे. आणि आज जर आपण बघता अंकशास्त्र आपल्यावरती तुम्ही जसं विचारलं कितपत इफेक्ट करतो तर मी म्हणेन की अंकशास्त्र आपल्यावरती 100% करतं. आपण जसं जन्मतो तसंच आपल्यावर पहिल्यांदा काय असते जन्मतारीख की आपण आपला जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातामध्ये नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या तारखेला जन्माला यायचं आहे त्या तारखेला तुम्ही येताच. भले आत्ता सिझेरियन हा ऑप्शन आलेला आहे पण आता डॉक्टर विचारतायत की गर्भवती स्त्रियांना की तुम्हाला कुठल्या तारखेला जन्म बाळाला घालायचा आहे तो तारखा काढून आणा वगैरे. पण त्यांनी किती जरी तो प्रयत्न केला कधी कधी असं होतं की त्या तारखेला जर आपला जन्म होणार नसेल ना तर तरी पण त्या तारखेला काय बरं म्हणतात इमर्जन्सी येते किंवा काय तरी होतं. पण जन्म हा त्यांना जो ठरवलेला आहे ना त्याच तारखेला येतो. तेच आपण भविष्य घेऊन आपलं येतो. तेच आपलं लाईफस्टाईल घेऊन येतो किंवा त्या तारखांशी संबंध आपण घेऊनच जन्माला आलेलो असतो. हा म्हणजे आपल्या जन्मापासूनच अंक आपल्या सोबत असतात. त्यामुळे जन्मापासून हे मृत्यूपर्यंत हे अंक आपल्याबरोबर असतातच. सगळं काही अंकांवर डिपेंड आहे. पण मग हे अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? अंकशास्त्र म्हणजे ऋतुजा एका छोट्या ह्याच्यामध्ये तुला सांगते की अंकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कळेल. आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाऊ आज. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करतो ना आपण जन्मतारखेचा अभ्यास करतो किंवा तुमच्या आजूबाजूला जे अंक आहेत तुमचा मोबाईल नंबर आहे किंवा तुम्हाला रिपीटेड नंबर्स दिसत असतात त्याचा अभ्यास करतो. किंवा बघ काही नंबर्स असतात ना हे प्रत्येक वेळेस पाठीशी असतात आपल्या पाठी म्हणजे बरोबर असतात
म्हणजे कसं तू म्हणशील की माझा जन्म 5 तारखेला झाला, नेमका मी फ्लॅट घ्यायला गेले, 5 नंबरचाच फ्लॅट मिळाला, नेमकं मी गाडी घ्यायला गेले, मला 5 नंबर गाडीचा नंबर पण 5च मिळाला. याचा अर्थ काय, तो 5 नंबर तुझ्या बरोबर आहे, नोईंगली अननोईंगली तुझ्या बरोबर आहे तो. ठीक आहे, म्हणजे तो तुझ्यावरती इफेक्ट करतोय का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करतो. काही काही क्लायंट माझ्याकडे येतात की मॅडम मला रिपीटेड नंबर्स खूप दिसत आहेत, मग ते त्यांना काय सांगतायत. किंवा आजकाल आत्ता आपण बघितलं की नेम न्यूमरोलॉजी पण एक याच्यामध्ये एक पार्ट आहे. सो आपण त्याच्यामध्ये नाव बघतो किंवा नंबर्स त्याच्यातून आपण घेतो की कुठले नंबर सूट आहेत, कुठले नंबर सूट होत नाहीत. हे सगळ्याचा ओव्हरऑल अभ्यास करणं म्हणजे न्यूमरोलॉजी किंवा अंकशास्त्र म्हटलीस तरी काय हरकत नाही. अच्छा, हे ग्रह तारे जे असतात तर ते कितपत आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात? बघ ऋतुजा, कसं आहे ना की प्रत्येक नंबर्सना एक एक ग्रह दिलेला आहे. ठीक आहे, आणि हे आपल्यावरती इफेक्ट करतात. कितपत इफेक्ट करतात म्हणजे कसे इफेक्ट करतात हे तुला मी सांगते. अमावस्या पौर्णिमेला भरती ओहोटी होते, बरोबर आहे. ती का होते, कारण की जो चंद्राच्या ज्या पृथ्वीजवळ आहे ना आणि पृथ्वीच्या लांब जाणं, याच्यामुळे काय होतं की समुद्रामध्ये भरती ओहोटी येते. याचा अर्थ चंद्राचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते समुद्राच्या पाण्यावरती इफेक्ट करतात, म्हणून समुद्रामध्ये भरती ओहोटी येते. तसंच समुद्रामध्ये जसं पाणी आहे तसं आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. याचा अर्थ आपल्या शरीरावरती सुद्धा त्याच्या व्हायब्रेशन्सचा परिणाम होत असतो. तू जर बघितलीस तर अमावस्याला आपल्याला डलडल फील होतं थोडंसं, ठीक आहे, आणि पौर्णिमेला आपण असं जास्त आपल्याला एनर्जेटिक वाटतं, उत्साह असतं. तू जर बघितलीस तर गुरुपौर्णिमा, त्रिपुरा पौर्णिमा, हे जे पौर्णिमा सगळ्या आहेत, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला बघ असं कुठले ना कुठले सण आहेत जेणेकरून आपण मंदिरामध्ये जावं आणि मंदिरामधून जाऊन ती एनर्जी ग्रॅब करावी. पौर्णिमे, ठीक आहे, पौर्णिमेच्या दिवशीच मोस्टली आहे जर तू ऑब्झर्व केलीस तर. ते का आहे, कारण की त्यावेळेस एनर्जी हाय असते. तसं चंद्र हा एक उपग्रह आहे, ग्रह पण नाही आहे, उपग्रह आहे. छोटासा उपग्रह असून त्याचे आपल्यावरती इफेक्ट पडतो. तर किती मोठे मोठे ग्रह आपल्या आजूबाजू आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, त्याचा इफेक्ट आपल्यावरती होतोच आणि 100% होत असतो. अच्छा, आता अंकशास्त्रामध्ये मूलांक आणि भाग्यांक असे 2 गोष्टी असतात. मग ह्या नेमकं कशा असतात आणि त्याचा पण काय प्रभाव होतो? ओके, आणि त्या कशा ओळखायच्या आपण की हा मूलांक आहे आणि हा भाग्यांक आहे? ओके, बघ, अंकशास्त्रामध्ये मूलांक आणि भाग्यांक हे दोन मेन थेअरी जी आहे त्या दोघांवरती डिपेंड आहे. ठीक आहे, तुमची जन्मतारीख जी आहे ती 3 गोष्टींनी बांधलेली आहे. तुमची पहिली तारीख, महिना आणि वर्ष. ठीक आहे, तर मूलांक म्हणजे काय, जी तुमची पहिली तारीख आहे त्याचा सिंगल डिजिटला घेऊन जाणं हा तुमचा मूलांक झाला. उदाहरणार्थ म्हणजे काय, एखाद्याची जन्मतारीख जर 8 असेल तर 8 हा त्या व्यक्तीचा मूलांक. एखाद्याची जन्मतारीख जर 15 असेल तर 5 आणि 1 6 हा त्या व्यक्तीचा मूलांक. ठीक आहे, आणि भाग्यांक म्हणजे काय, तर जन्मतारीख जशी 3 गोष्टींनी बनलेली आहे, तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष या सगळ्याची टोटल सिंगल डिजिटला जो जाईल आणि जो सिंगल डिजिट त्यातून निर्माण होईल तो तुमचा भाग्यांक. ओके, ठीक आहे, म्हणजे कसं, जसं एखादी जन्मतारीख असेल 8/7/1989 तर 8/7/1989ची पूर्ण टोटल येते ती 6 येते सिंगल डिजिटला जर घेऊन गेले तर. म्हणजे ते 6 त्या व्यक्तीचा भाग्यांक झाला. म्हणजे 8 हा त्या व्यक्तीचा मूलांक आणि 6 हा त्या व्यक्तीचा भाग्यांक. तसेच प्रत्येकाने आपली मूलांक आणि भाग्यांक काढायचे आहेत. आता मूलांक आणि भाग्यांक म्हणजे काय, तर मूलांक म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचा स्वतःचा चेहरा, ठीक आहे, जे काम करतोय तर आपण काही लोक त्याला ॲक्टर डायरेक्टर म्हणतात, काही ड्रायव्हर कंडक्टर असं म्हणतात मूलांक भाग्यांकाला. ॲक्टर डायरेक्टर म्हणजे जो फेस आहे ॲक्टर, ठीक आहे, पिक्चरमधला जो फेस आहे तो तुमचा मूलांक, आणि जो पाठीमागून डायरेक्ट करतोय त्या ॲक्टरला हा तुमचा भाग्यांक. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत समजेल. म्हणजे मूलांक हा तुम्हाला काम करायला लावतो, तुमची काय इच्छा आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला काय बनायचं आहे हे आपण मूलांकावरून ठरवतो. आणि भाग्यांक म्हणजे काय, तुला कुठल्या मार्गाने जायचं आहे, तुझा वे कुठला आहे, तुला ते कसं अचीव करायचं आहे, हेला जो डायरेक्ट करतो हा तुमचा भाग्यांक करत असतो. अच्छा, मग आता चांगले मूलांक कोणते आणि वाईट मूलांक कोणते? बघ ऋतुजा, ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगले नंबर्स आहेत. ओके, मी असं म्हणेन. प्रत्येक नंबरचे प्रत्येकाचे गुण आहेत. जसं आपण थोडंसं शॉर्टमध्ये बघू प्रत्येकाचे गुण. जसं मूलांक 1 म्हणजे ज्याची जन्मतारीख 1/10/1928 आहे त्याचा मूलांक ऑब्विसली 1 आला.
तर त्या व्यक्तीला सूर्यग्रह लीड करतो. ठीक आहे. तर सूर्य कसं आहे, तेजस्वी आहे, लिडरशिप त्याच्यातले क्वालिटीज काय आहेत, लिडरशिप आहे. ओके. त्याच्यानंतर त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची त्याच्यात ताकद आहे. त्याला नेहमी असं वाटतं की आपल्या भोवती सगळ्यांनी फिरावं. जसे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात तसं त्या व्यक्तीला वाटतं की आपल्या भोवती सेंटर पॉईंट आपण असं आपल्या भोवती फिरावं. अशी लोक शक्यतो बिझनेस करायला आवडते अशा लोकांना. सो प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. तुम्ही आता जसं सांगितलं की एक मुलांक म्हणजे ते लोक सेंटर पॉईंट राहायला त्यांना आवडतं. तसेच जे पुढचे जे मुलांक आहेत मग त्यातल्या लोकांना काय वाटतं, ज्याचा मुलांक 2 आहे मग तो व्यक्ती कसा असतो, त्याला काय आवडतं? अच्छा, बघ, ज्याची जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 आहे त्याचा मुलांक झाला 2. ठीक आहे. हा जो नंबर आहे हा चंद्रग्रहाशी रिलेटेड आहे. चंद्रग्रह कसं आहे, शांत. आपण बघितल्यावर आपल्याला त्याकडे शांत वाटतं. ठीक आहे. आणि हा मनाचा कारक आहे. सो ही लोक थोडीशी हळवी असतात, भावनिक असतात. त्याच्यानंतर ही पटकन एखादी गोष्ट मनाला लावून घेणारी असतात. ओके. पण ह्याच्यामध्ये काही म्हणजे जो 29 तारीख मी म्हटले ना मुलांक, ही लोक थोडीशी आतल्या आत मला म्हणतात ना की राग मनात धरून ठेवणारे असतात. हळवी जरी असती तर ते पटकन व्यक्त होत नाहीत, आतल्या आत राग मनात धरून ठेवतात आणि तो एके दिवशी अचानक त्याचा रागाचा तो स्फोट होतो. अशी लोक असतात. आणि मुलांक 2 जे आहे त्यांना शक्यतो वॉटर रिलेटेड त्यांनी काम केलं तर बेटर राहील. अच्छा. हो. आणि 3 नंबर जो आहे तो कसा आहे, त्यांनी करिअरमध्ये काय चूज करायला पाहिजे? जर तुम्ही मुलांक 3 बघितला तर हा गुरुग्रहाला लीड करतो. गुरुग्रह या मुलांक व्यक्तींना लीड करत असतो. ठीक आहे. ज्यांची जन्मतारीख आहे 3, 12, 21 आणि 30 यांचा मुलांक झाला 3. तर ही लोक कशी आहेत, गुरु कसं आहे, नॉलेजेबल आहे. ठीक आहे. शांत आहे, म्हणजे ज्ञान जे देतात त्यांच्याकडे ज्ञान भरपूर गोळा करायची ताकद असते. म्हणजे मुलांक 3 असलेले व्यक्ती ज्ञान खूप गोळा करतात पण त्या ज्ञानाचा योग्य वापर करत नाहीत, मी तर असं म्हणेन. ठीक आहे. ह्यांनी शक्यतो एज्युकेशन सेक्टरला जावं, म्हणजे ते शिकवलं गेलं पाहिजे. अशा सेक्टरला जर गेलं तर त्यांचं भरपूर म्हणजे नाही का त्यांना एक करिअर ग्रोथ चांगली भेटते, कारण की त्यांचं आतून मनच तसं म्हणत असतं. ओके. आणि मुलांक 3 वाली व्यक्ती आहे ना थोडीशी काय बरं म्हणतात हायपर ॲक्टिव्ह पण असू शकते, कारण की त्यांना खूप सारी कामं करायची असतात आणि कधी कधी मग ते मेन काम पण विसरून जातात. ओके. कारण की त्या नॉलेजच ते खूप ठिकाणून घेतलेलं असतं, मग मी हे करू का ते करू का असं त्यांच्या डोक्यात विचार चालू असतात. पण असं नाही, थोडंसं त्यांनी शांत राहायचं आहे आणि यांनी गुरुची उपासना केलेली सगळ्यात बेस्ट आहे. प्लस त्यांना थोडंसं त्यांनी आपल्या मनाचं ऐकावं, म्हणजे आतून जो आवाज येतो ना मनातून त्याचं जर त्यांनी ऐकलं, डोक्यापेक्षा सुद्धा मनातून जे आतून आवाज येतो त्याचं जर ऐकलं तर त्यांनी बेटर आहे. कारण की त्यांच्या मनात येणारे जे आतून विचार आहेत ना हे खूप त्यांना चांगले गाईड करणारे असतात. सो त्यांनी त्याच्याकडे थोडंसं जर लक्ष दिलं तर बेटर, म्हणजे ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे म्हणतात ना, असं जर यांनी केलेलं बेटर राहील. आता त्याच लोकांनी जर कधी करिअरच्या बाबतीत एखादा मार्ग निवडायचा असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी जायला पाहिजे? म्हणलं ना, एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांनी जायला पाहिजे. ओके. म्हणजे ज्या याच्यामध्ये बघा शिक्षक लोक वगैरे असतात ना, त्यांचा नंबर 3 म्हणजे ज्यांचा मुलांक 3 आहे ना, हे लोक खूप उत्तम शिक्षक बनू शकतात. एज्युकेशन सेक्टर शिकवणं आलं पाहिजे तुमच्या याच्यामध्ये, टीचिंग ही गोष्ट आली पाहिजे. तुम्ही खूप छान एकाला मार्गदर्शन कराल. ज्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन हा विषय येतो ना त्या गोष्टीमध्ये त्यांनी जावं. अच्छा. आता 4 नंबरच्या बाबतीत सांगा, मला जास्त एक्साइटमेंट आहे 4 नंबर. ओके. तुझी जन्मतारीख 4 आहे का? ज्यांचा जन्मतारीख आहे 4, 13, 22 आणि 31 त्यांचा मुलांक झाला 4. ओके. सो काय होतं ना, याला राहू ग्रह लीड करतो. तर राहू म्हणजे काय तुला माहिती आहे का? राहू ग्रह कसा दिसतो, तर राहू ग्रह जर आपण बघितला तर त्याला जो ग्रह आहे ना त्याला फक्त मुंडकं आहे, म्हणजे डोकं आहे. ठीक आहे, धड नाही आहे. ओके. सो ज्यांचा मुलांक 4 आहे हे खूप काय बरं म्हणतात की डोकेबाज असतात.
म्हणजे खूप त्यांच्याकडे भन्नाट आयडिया येतात. त्यांचं डोकं खूप छान चालतं. त्यांच्याकडे नवीन नवीन आयडियाज खूप छान येतात. त्यांनी मार्केटिंग फील्ड किंवा तसं पॉडकास्ट तुम्ही घेत आहात त्याच्या फील्डमध्ये किंवा जिथे क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये जर लक्ष दिलं तर बेटर राहील. तसंच राजनीतीमध्ये सुद्धा हा पॉलिटिकल सुद्धा राहू असलेली चांगली लोक असतात. आपल्या तसे बघितलं तर आपल्या आत्ताच पॉलिटिकल याच्यामध्ये ज्यांचा मुलांक 4 आहे असे लोक आहेत. म्हणजे जर तुम्ही फडणवीस सर म्हटलात, त्याच्यानंतर अजित पवार सर म्हटलात, त्याच्यानंतर अमित शहा जर म्हटलात, या सगळ्यांची मुलांक 4 आहेत. सो 4 ज्यांचा मुलांक आहे ना, ही लोक विचार पण खूप करतात. त्यांचा एकच दुश्मन आहे की फक्त अतिविचार करणं. त्यांच्यावर जे काही संकट किंवा शारीरिक आजार त्यांना होतात नाही त्यांच्या अतिविचारामुळे होतात. सो त्यांच्यासाठी एक सजेशन आहे की थोडासा विचार कमी करणं. कारण की डोक्यामध्ये सारखं आयडियाज काही ना काहीतरी पळत असतात. म्हणजे लिटरली सांगते, मुलांक 4 असलेले व्यक्ती मेडिटेशनला जरी बसले ना तर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे वेगवेगळे चालू असतात, जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये आहे ना विचार चालू असतात. ते मेडिटेशन पण शांत चित्ताने नाही करू शकत. 5 नंबरचे जे लोक आहे त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांना काय अडचणी येतात? बघ, जन्मतारीख मुलांक 5 म्हणजे काय, ज्यांची जन्मतारीख 5, 14 आणि 23 आहे त्यांचा मुलांकाला 5. ओके. तर बुध ग्रह लीड करतो. बुध बुद्धीचा कारक आहे. ठीक आहे. आणि जर हा नंबर जर बघितलीस तर दोन्ही म्हणजे 1 ते 9च्या मधला नंबर आहे हा 5 नंबर. ठीक आहे. ह्या नंबरच्या लोकांच्या वतीनं सगळे ग्रह म्हणजे सगळे नंबरचे लोक अट्रॅक्ट होत असतात. इनफॅक्ट हा त्यांचा मुलांक 5 आहे ना, हे पटकन सगळ्यांच्यात मिक्स होऊन जातात. जसं लहान बाळ असतं, विचार करत नाही ह्यानं मला मारलं का, ह्यानं मला नाही का हसवलं का, काही नाही, तो प्रत्येकांच्याकडे हसत खेळत जात असतं. तशी जे लोकांचा पण स्वभाव असतो. आणि मी म्हणेन की 5 नंबरचे लोक आहेत ना खूप लकी आहेत, त्यांचा मुलांक 5 आहे. कारण की यांना अँटी नंबर म्हणजे दुश्मन नंबरच नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की मुलांकामध्ये पण जोडी आपण म्हणतो की 1 नंबर हा 8 नंबरला चालत नाही वगैरे, तसं 5 नंबरला असं कुठलाच नंबर नाही आहे जो चालत नाही. सगळे नंबर्स त्याच्या फेवरेबल आहेत. अच्छा. तर या लोकांना अडचणी काही येतात की नाहीच? येतात ना, असं नाही आहे. बघ, नंबर्स प्रत्येक नंबर्सना काय ना काहीतरी प्लस पॉईंट आहे, काय ना काहीतरी मायनस पॉईंट आहे. ठीक आहे. 5 नंबरचे लोकांची लाईफ स्टेबल राहते. ओके. त्यांना ग्रोथला जाण्यासाठी सपोर्टिव्ह नंबर चांगला लागतो. ओके. तसंच म्हणजे ही लोक लाईफमध्ये सक्सेस होतात म्हणजे, पण त्यांना स्लोली होतात. जर त्यांना सपोर्टिव्ह नंबर चांगला भेटला तर ते एकदम बूम करतात, अदरवाईज नाही करत. किंवा जर 5 नंबर एखाद्या जन्मतारखेमध्ये एक्सेस गेला म्हणजे 555 वगैरे आला, किंवा मंथ पण 5 आहे, इयरमध्ये पण 5 नंबर कुठे ना कुठेतरी त्याचा रिफ्लेक्ट होत असेल तर हे काय होतात ना, लोक खूपच डाऊन जातात किंवा त्यांना ते भावनिक विचार खूप जास्त करतात. आणि ह्याच्यातूनच काय बरं म्हणतात, नैराश्य जे असतं ना ह्याच्यामध्ये पण ते जाण्याची शक्यता असते. अच्छा. आणखी ह्याळी पण असतात लोक. आता 6 नंबरचे जे लोक आहेत त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात? ओके. बघ, ज्यांची जन्मतारीख आहे 6, 15 आणि 24, त्यांचा मुलांक झाला 6. ठीक आहे. तर 6 शुक्र ग्रहाला लीड करतो. शुक्र ग्रह प्रेम, पैसा, ठीक आहे, हे जे पाहिजे ते शुक्र ग्रहाकडून भेटतं. ठीक आहे. शुक्र म्हणजे काय, शुक्राचार्य, दैत्यगुरु. ओके. सो ह्यांना आहे ना सगळं पटपट पाहिजे असतं, फास्ट, म्हणजे रिझल्ट फास्ट पाहिजे. मला थांबायचं नाही आहे. ठीक आहे. तसे प्रेमळ पण असतात, ते फॅमिली ओरिएंटेड असतात जास्त लोक, पण पैसा कमवण्याची इच्छा जास्त असते, त्यांना पटकन श्रीमंत व्हायचं असतं. ठीक आहे. यांना ब्रँडेड गोष्टी आवडतात, ब्रँडेड कपडे घालणे, किंवा म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, त्यांची वृत्ती असते ना, त्यांचा मुलांक 6 असतो. अच्छा. आणि रिलेशनशिपच्या बाबतीत कसं असतं? रिलेशनशिपसाठी तरी सॉरी, ज्यांना मुलांक 6 आहे त्यांना, पण सगळ्यात जास्त अफेअर यांचेच असतात. ओके. हो, म्हणजे ऑब्विसली ते दिसायला सुंदर असतात. एकतरी ज्यांचा मुलांक 6 आहे ते दिसायला सुंदर असतात, त्यांची पर्सनॅलिटी पण छान असते, त्यांना सगळं ब्रँडेड घालायला आवडतच असतं. त्यामुळे कसं त्यांच्याकडे अट्रॅक्ट पण लोक पटकन होतात, त्यामुळे त्यांचे अफेअर्स पण असतात. आणि त्यांना असं
त्यांना असं वाटत असं की आपल्याला सगळ्यांनी छान म्हणावं. पण मग एखादं सक्सेस होतं की नाही त्यांचं? होतं ना, होतं. लव्ह मॅरेज ज्यांचे शक्यतो होतात ना, अच्छा. तर तुम्ही बघितलात तर 50% मुलांक 6 वाल्यांची लव्ह मॅरेज असतात. अच्छा, ओके. पण 6 नंबर हा जर असेल ना तर काय बरं म्हणतात, त्यांच्यासाठी पैसा कधीच कमी पडत नाही. ओके. जेव्हा ते म्हणजे म्हणतात भरभराट असते हा पैशाची. भरभराट असते. हा मुलांक कसा आहे ना, अशा मुलांक व्यक्तींकडे ना पैसा अचानक उभा राहतो. म्हणजे समजा आज माझ्याकडे माझा मुलांक 6 आहे, आज मला 5,000ची गरज आहे, माझ्याकडे 1 रुपयाचं आहे फक्त, 5,000 नाही आहेत, पण मला माहिती आहे की संध्याकाळपर्यंत मला 5,000 उभा करायचे आहेत. अशा व्यक्तींना आहे ना कुठून ना कुठून तरी ते 5,000 रुपये उभा राहतात. हो, उभा राहतात. म्हणजे त्यांनी हेल्प मागितली तर पटकन कोणीतरी देईल, पण उभा राहतात. म्हणजे पैसा यांच्याकडे अगदीच कमी जातो असं नाही होत. इनफॅक्ट ज्यांचा मुलांक 6 आहे ना, यांच्यावरती ना वडिलांची माया जास्त असते. वडिलांचा सपोर्ट यांना खूप छान भेटतो. अच्छा. 7 नंबरच्या बाबतीत काय सांगाल? ओके. ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 आहे, त्यांचा मुलांक झाला 7. ठीक आहे. 7 जो नंबर आहे ना, त्याला केतुग्रह लीड करतो. आता जो केतुग्रह जर बघितलास ना, त्याला पुणकं नाही आहे, त्याला फक्त धड आहे. ठीक आहे. सो याचा अर्थ काय झाला, ही लोक खूप मनाने विचार करतात, हळवी असतात. ठीक आहे. त्यांना कोणाशी ते बिझनेस पार्टनरशिप करताना आहे ना प्रॉफिट लॉस नाही बघणार आहेत, समोरच्याचा कसा फायदा होईल. अच्छा, म्हणजे ठीक आहे. दुसऱ्यांचा विचार करतात. करणारी आहे, त्यामुळे कधी हे लॉसला पण जातात. हे बिझनेस ओरिएंटेड नसतात मोस्ट ऑफ ऑल, पण हे चांगले रिसर्चर असतात. कारण की गूढ जे ज्ञान आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीची क्युरिओसिटी ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये ते चांगले माहीर असतात. त्यांना गूढ ज्ञानाचं पण म्हणतात. इनफॅक्ट जे ऑकल्ट सायन्स आमचं जे आहे, त्यांच्या जन्मतारखेमध्ये 7 नंबर येत असेल तर ते या ऑकल्ट सायन्समध्ये खूप छान प्रकारे ग्रोथ करू शकतात. ठीक आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेन की ज्यांचा मुलांक 7 आहे किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्येच नंबर 7 आहे, ते कधी ना कधीतरी लाईफमध्ये धार्मिक हे बनतातच. अशी काही ना काहीतरी सिच्युएशन त्यांच्याबरोबर होते जेणेकरून ते धार्मिक होऊन जातात. म्हणजे तुला एक उदाहरण सांगते. आता हा आपला विषय निघालाच आहे, तर माझ्याकडे क्लायंट आहेत, ते म्हणजे पॉडकास्ट बघूनच आले होते माझ्याकडे आणि त्यांना ते क्लिक झालं ॲक्च्युली. कारण की त्यांचा मुलांक 7 येत होता आणि लिटरली सांगते ते वयवर्ष त्यांचं 40 असेल. ते म्हणतात ना, देवाला पाया पण पडत नव्हते. ओके. कधीही नाही. म्हणजे त्यांचा असा विश्वासच नाही. शिक्षक आहेत होते ते, पण असा त्यांचा एवढा देवधर्मावर किंवा या ज्योतिषशास्त्रावरती, न्यूमरोलॉजीवरती अजिबात विश्वास नाही. आणि ते माझ्या समोरून बसले होते आणि मला म्हटले की मॅडम, माझ्या मुलाची पत्रिका आणि जन्मतारीख मी घेऊन आलो आहे आणि मला थोडंसं तुमच्याकडून गायडन्स हवं आहे. म्हणजे ते मला त्यावेळेस म्हणते की मॅडम तुमचा पॉडकास्ट बघितला ना मी, त्यावेळेस लिटरली असं झालं ना की मी ह्याच्यामध्ये कसा शिरलो. म्हणजे पत्रिका घेऊन मी आज दरदर फिरतोय, जन्मतारीख माझ्या मुलाची दाखवत फिरतोय. तुमच्या आधी सुद्धा मी 2-3 ठिकाणी जाऊन आलेलो आहे. कारण की मला अशा काही सिच्युएशनमध्ये घातलंय ना की मला याच्यावर विश्वास ठेवायला भाग पडतोय मी. अच्छा. म्हणजे मॅडम, माझ्या काय बरं म्हणतात, आमच्या घरामध्ये कोणीही ड्रिंक्स करत नाही आणि आज माझा मुलगा कसा आहारी गेला मला माहीत नाही. आणि आहारी जाण्यापेक्षा सुद्धा तो लॉसेसच सहन करतोय, इतका प्रयत्न करतोय, त्याच्यामुळं तो आहारी गेला असेल असं मला वाटतं. पण हे सगळं त्याच्याबरोबर का? आम्ही तरी नेहमी नाही का व्यवस्थित राहतो, मग असं का? मग त्याच्यावरती खरंच हे इफेक्ट करतायत का? ह्याची मला क्युरिओसिटी वाढली आणि आज मी तुम्ही म्हणाल ते देवासमोर जाऊन डोकं टेकायला तयार आहे. म्हणजे हा मुलांक असा आहे ना, हा व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये घालतोच, जेणेकरून या ऑकल्टवर त्याचा विश्वास ठेवावा लागेल. धार्मिक खूप सारे खूप धार्मिक गोष्टींवरती खूप सारी उदाहरणं आहेत अशी माझ्याकडे. असा मुलांक 7 आहे. अच्छा. 8 नंबरच्या बाबतीत काय सांगा? बघ, ज्यांची जन्मतारीख आहे 8, 17 आणि 26, त्यांचा मुलांकाला 8. ठीक आहे. तर 8 नंबर म्हटलं की शनी. 8 नंबरच्या बाबतीत बरेच जण स्वतः असं पण म्हणतात की आमचा लक्की नंबर 8 आहे. म्हणजे 8 नंबर मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं की लक्की 8 नंबरला घाबरतात. हो का? हो. ओके. उलट 8 नंबर त्यांचा असेल ना, अक्षरशः ज्यांची जन्मतारीख 8 आहे ना, ते चुकतात लोक. म्हणजे खूप स्ट्रगलिंग नंबर आहे हा. अच्छा. खूप स्ट्रगल देणारा जन्मतारीख आहे ही. मुलांक खूप स्ट्रगल देतो हा. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत अशा व्यक्तींना स्ट्रगल
तोच होतो. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्यांची लाईफ सेट व्हायला चालू होते. हा स्ट्रगल जर तुम्ही बघितलात ना, आपण स्ट्रगल म्हणतो पण आपल्याला तो शिकवत असतो काही ना काहीतरी, परीक्षा घेत असतो. म्हणजे अनुभव म्हणतात ना, अशी लोक आहेत ना, अनुभव घेऊन म्हणजे हे झालेले लोक आहेत, म्हणजे सक्सेस झालेले लोक आहेत. जसं एखाद्या मूर्तीला देवरूप आणण्यासाठी छाननीनं छानायला लागतं ना, तेव्हा त्याची एक छान मूर्ती तयार होते. तसं ज्यांचा मुलांक 8 आहे ना, तसं त्यांना अक्षरशः छानून काढतात आणि फक्त त्याचे एक अनुभवी व्यक्ती तयार होते. अरे बापरे. हो. 8 ज्यांचा मुलांक 8 आहे ना, ती व्यक्ती अक्षरशः रचलेलीच असते. म्हणजे पण जर तुम्ही त्या 8 आकड्याकडे नीट बघितलात ना, तर त्याला जर थोडासा ट्विस्ट केला तर तो इन्फिनिटीचं सुद्धा चित्र तयार होतो त्याचं. ठीक आहे. अशा लोकांना आहे ना, सक्सेस भले शेवट मिळतो पण खूप छान मिळतो, शाश्वत मिळतो. अच्छा. हो. त्यांना म्हणजे त्यांचं एकतरी कुणाशी पटत नाही, म्हणजे खूप कमी त्यांना फ्रेंड सर्कल खूप कमी असतो. त्यांना एकटं राहायला आवडतं. ठीक आहे. एकटं राहायला आवडतं म्हणण्यापेक्षा काही गोंधळ नको असतं त्यांना. नैसर्गिक जे वातावरण असतं ना, त्या ह्याच्यामध्ये त्यांना एक्सप्लोअर करायला आवडतं. मी नेहमी एक पेढ्याचं उदाहरण देते. एखाद्या व्यक्तीला पेढा खायचा असेल, ज्याचा मुलांक 8 आहे, त्याला तो पेढा जेव्हा त्याला खायचा आहे तेव्हा कधीच भेटत नाही. जेव्हा त्याला असं वाटतं ना की नाही आता मला खायचं नाही आहे, मी थकलोय ते पेढा मागून, त्यावेळेस अख्खा बॉक्स समोर येईल आणि आता खा म्हणेल. पण त्यावेळेस असं झालेलं असतं ना तुझ्या की तो पेढा म्हणजे तो बॉक्समधला तो पेढा उचलून खायची पण त्याची इच्छा होत नाही. आता काय करू मी घेऊन, जेव्हा मी म्हणत होतो मला पाहिजे तेव्हा तर मला नाही भेटलं. पण एक सर्टन एज नंतर तुम्ही खूप सक्सेसफुल असाल. आपल्याकडे जर तुम्ही बघितलात तर एक पॉलिटिशियन व्यक्ती आहे, नरेंद्र मोदी सर. त्यांचा मुलांक 8 आहे. पहिल्याच भले त्यांचं स्ट्रगलिंग झालं, पण वयाच्या ठराविक याच्या नंतर त्यांनी ग्रीप पकडली, मी सांगायची गरजच नाही. आणि हेल्थ बाबतीत मग त्यांचं काय सांगतं, आरोग्य काय सांगतं त्यांचं? आरोग्य जर तू बघितलास मुलांक 8 वाल्यांचा तर आहेत ना, हे फर्स्टेड जास्त झालेले लोक आहेत. त्यामुळे बीपीचा जो त्रास असतो, शुगर बीपी जो त्रास असतो, मुलांक 8 वाल्यांना शक्यतो जास्त असतो. किंवा हे नैराश्यातून जे आजार तयार होतात, हे शक्यतो अशा लोकांना आपल्याला दिसून येतात. कारण की कधीच त्यांना कुठली गोष्ट पटकन भेटत नाही. म्हणजे इंटरव्ह्यू तुम्हाला भले सोपा गेला असेल ना, तरी शेजारच्याचं सिलेक्शन होईल, तुम्हाला 2दा तिथं फेऱ्या मारायला लागतील. अच्छा. असं यांच्याबरोबर घडतं. म्हणजे रेसची म्हणजे तुम्ही अभ्यासामध्ये पण किती खूप अभ्यास करता, म्हणजे 100% दिलेलं असतं, पण तरी पण मार्क्स कधी कधी कमी आलेले असतात किंवा ऐन टायमाला परीक्षेला काही आठवतच नाही. त्यांना जेवढे ते एफर्ट्स घेतात ना, तेवढं त्यांना यश भेटत नाही. ओके. हो. ह्यांना कंटिन्युअस त्याच गोष्टीसाठी एफर्ट्स घेत राहावं लागतं. ज्यावेळेस त्यांचा काळ चांगला येतो तेव्हा त्यांना यश मिळतं. अच्छा. पण 8 नंबर ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना फायनान्शियल स्ट्रगल पण होतो. अच्छा. तो 8 नंबर चांगला आहे असं मी म्हणेन. अच्छा. 9 नंबरच्या बाबतीत काय? मुलांक 9 म्हणजे काय, तर त्यांची जन्मतारीख आहे 9, 18 आणि 27. ठीक आहे. तर 9 नंबरला मंगळ ग्रह लीड करतो. मंगळ ग्रह म्हटले की तापट. तो लाल आहे, बघितलंच तर ग्रहाच्या जे चक्राती बघितलं तो लाल आहे, तापट आहे. ठीक आहे. ही लोक ना चिडकी असतात थोडीशी, पण म्हणजे म्हणतात ना, नारळ कसा असतो किंवा फणस कसा असतो, वरून काटेरी आणि आतून अगदी छान गोड घर आहे, तसे 9 नंबर लोक असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ सलमान खान पण मुलांक 9चा आहे. जर तू बघितलंस तर स्वभाव कसा तापट पण आहे आणि बिईंग ह्युमन एनजीओ पण चालतं. हे समाजकार्य पण खूप छान प्रकारे करतात. ठीक आहे. 9 नंबरला तू एक सैन्य दलातली व्यक्ती कशी असते तशी जरी इमॅजिन केलंस तरी चालेल. अच्छा. ठीक आहे. ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. त्यांना आपलं म्हणणं मांडायची ताकद त्यांच्याकडे असते. जर मी हे म्हणतोय तर मी म्हणतोय. ठीक आहे. पण पूर्वीच्या काळी आहे ना, मंगळ जे आहे म्हणजे मुलगी मांगलिक नसावी, लग्नाच्या बाबतीत पण, किंवा मंगळ ग्रहाला असे खूप हे करून ठेवलं होतं की मंगळ नको बाबा, या व्यक्तीला मंगळ नको. तसंच न्यूमरोलॉजीमध्ये 9 नंबर जो आहे ना, तो तसाच काम करतो. पण मी म्हणेन की ज्यांच्या ह्याच्यामध्ये मंगळ स्ट्रॉंग आहे ना, ती व्यक्ती काय बरं म्हणतात, स्वतःच्या पायावर उभा राहणारी, स्वतःचं मत ठाम मांडणारी अशी असते. सो
आजकालचे जे कलयुग चालू आहे ह्याच्यामध्ये मंगळ असलेली व्यक्ती चांगली, मग ते अच्छा. पत्रिकेतलं असू दे नाहीतर न्यूमरोलॉजीमध्ये मंगळ स्ट्रॉंग असू दे. कारण की आता झालेलं आहे की दोन्हीकडनं वर्किंग पाहिजे, मग कुठं संसार व्यवस्थित चालतो. हो. बरोबर आहे. हो. सो ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांनी शक्यतो आर्मी, पोलीस दल अशा करिअर ह्याच्यामध्ये जर ट्राय केलं तर त्यांना चांगलं सक्सेस भेटेल, किंवा त्यांची इच्छा पण असते बरं का की आपण असं काहीतरी काम करावं, किंवा NGO जर चालवले तरी सुद्धा ते सक्सेस होतात. आता आपण एवढे सगळे मुलांक बघितले, यातला सगळ्यात शक्तिशाली मुलांक कोणता आहे तुम्हाला काय वाटतं? नाही, शक्तिशाली मुलांक असं म्हणता येणार म्हणजे नाही. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत असो किंवा हा जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाच्या बाबतीत. असे जर तू मुलांक बघितलीस ना तर 1 आहे, 3 आहे, 6 आहे, ठीक आहे, 5 आहे. हे जे 4 नंबर आहेत ना ह्यांना थोडंसं, ह्या मुलांक असलेल्या व्यक्तींना आहे ना थोडंसं स्ट्रगल कमी आहे. ओके. हां, हे बेस्ट नंबर्स मानले जातात, पण मी असं नाही म्हणत आहे. प्रत्येक नंबरचे चांगले आणि वाईट प्लस आणि मायनस पॉईंट आहेत. प्रत्येक नंबर्स त्यांच्या जागी योग्य आहेत. कारण की सूर्य तुला लिडरशिप देतो, ठीक आहे. 2 नंबर तुला काय बरं भावनिक अटॅचमेंट देतो. 3 नंबर तुला नॉलेज देतो. 4 नंबर त्या नॉलेजला यूज कसं करायचं आहे तो आयडियाज देतो. 5 नंबर ते स्प्रेड कसे करायचे आपल्या बोलण्यातून ते देतो. 6 नंबर त्याच नॉलेजमधून पैसा कसा आणायचा आहे ते सांगतो. 7 नंबर त्याच्यामध्ये अजून काय इम्प्लिमेंट केलं पाहिजे, अजून त्यात काय असणार आहे त्यासाठी रिसर्च करायला भाग पडतो. 8 नंबर तुम्हाला तुमचे दुश्मन कोण आहेत, तुमचे त्याच्यावर कॉम्पिटिटर्स कोण आहेत ते दाखवतो. आणि 9 नंबर त्याला पुढे कसं घेऊन जायचं आहे त्याचा मार्ग दाखवतो. आता तुम्ही मध्ये बोललात की जर एखादा नंबर असेल तर त्याला सपोर्टिव्ह एखादा नंबर मिळाला तर मग पटकन ग्रो होतं. हो. तर मग असे नंबर कोणते, म्हणजे मग आता हे आर्थिक परिस्थितीच्या बाबतीतही आणि आता सध्या लग्न वगैरे ह्या पण खूप जास्त गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, तर मग त्या लोकांना काय सांगाल की कोणत्या लोकांचं लग्न कोणत्या मुलांसोबत चांगलं जुळू शकतं? बघ, सपोर्टिव्ह जे तू मला म्हणतेस तो असा थोडासा वेगळा सब्जेक्ट आहे. मी सपोर्टिव्ह म्हटलं यांचं मुलांकाने भाग्यांकाची जोडी म्हटलं. ओके. ठीक आहे. बघ, ज्यांचा मुलांक 3 आहे आणि भाग्यांक 6 आहे, ज्यांचा मुलांक 1 आहे आणि भाग्यांक 8 आहे, ठीक आहे, आणि ज्यांचा मुलांक 8 आहे आणि भाग्यांक पण 8 आहे, ह्या वर्स्ट जोड्या आहेत मुलांक भाग्यांकाच्या. ओके. ह्या लोकांना खूप स्ट्रगल असतो दुसऱ्या याच्यापेक्षा. ठीक आहे, दुसरे जे नंबर्स आहेत किंवा ज्यांची जन्मतारीख आहे, ज्यांचा मुलांक भाग्यांक आहे, त्याच्यामध्ये ह्या ज्या नंबर्सचे मुलांक भाग्यांक ज्यांचे आहेत त्यांना स्ट्रगल जास्त आपल्याला बघायला मिळतो. 3 आणि 6चा स्ट्रगल म्हणजे वैचारिक स्ट्रगल होतो. ज्यांचा मुलांक 3 आणि ज्यांचा भाग्यांक 6 आहे यांचा वैचारिक स्ट्रगल होतो. फायनान्शियली जरी होत नसेल तरी वैचारिक स्ट्रगल जास्त होतो. ठीक आहे. ज्यांचा मुलांक 1 आणि भाग्यांक 8 आहे त्यांना स्ट्रगल आहे, त्यांना स्ट्रगलमधून मिळालेला सक्सेस आहे जी लोक आहेत त्यांना. ठीक आहे. आणि ज्यांचा मुलांक 8 आणि 8 आहे, ऑब्वियसली दोन्हीकडे शनी आहे, सो त्यांना खूप जास्त स्ट्रगल करून यश मिळतं. अच्छा. सो थोडेसे वर्स्ट आहेत. आणि जर तू चांगले जर म्हटले, जसं मी मगाशी तुला म्हटलं की मुलांक जर 5 आहे त्याला जर चांगलं कॉम्बिनेशन भेटलं तर ते जास्त सक्सेस राहतात, तसं मुलांक 5 आहे तसं जर 5 मुलांकाला भाग्यांक 6 भेटला, ठीक आहे, किंवा 5 मुलांकाला भाग्यांक 1 भेटला तर त्यांचा सक्सेस खूप छान होतो. ते खूप छान सक्सेस होतात. मुलांक 5 आणि 6 भाग्यांक असलेले विराट कोहली एक उदाहरण आहे. ठीक आहे, त्यांचा कॉम्बिनेशन 5 आणि 6चा आहे. सक्सेस तर आपण बघतोच आहोत. तर मुलांक 5 आणि 6 जे आहे ते चांगलं आहे. त्याच्यानंतर 1 आणि 5चं कॉम्बिनेशन चांगलं आहे, 1 आणि 1चं कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि 1 आणि 9चं कॉम्बिनेशन चांगलं आहे. हे बेस्ट कॉम्बिनेशन मुलांक आणि भाग्यांकाचे आहेत. अच्छा. हो, त्यांना सक्सेस थोडा दुसऱ्यांपेक्षा चांगला भेटतो आणि त्यांना स्ट्रगल कमी करायला लागतो. आपण आता काही बेस्ट कॉम्बिनेशन पाहिले आणि काही वर्स्ट कॉम्बिनेशन पाहिले. आता वर्स्ट कॉम्बिनेशन म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? बघ, मी तुला जे कॉम्बिनेशन सांगितले, वर्स्ट कॉम्बिनेशन म्हणजे काय तर त्यांना जो सक्सेस मिळतो ना तो खूप स्ट्रगलमधून मिळतो, म्हणून त्याला वर्स्ट कॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे त्याच्यासाठी घाबरण्यासारखं काही नाही आहे. ह्या लोकांनी मोस्टली, ह्या कॉम्बिनेशनच्या लोकांनी आहे ना मोस्टली प्रयत्न करत राहायचे आहेत.
म्हणजे आपण कधी कधी काय करतो ना, या लोकांच्याबरोबर कधी कधी काय होतं ना, की प्रयत्न करतात आणि जेव्हा ते सक्सेसचं फळ खायची वेळ आलेली असते ना, तेव्हा तो प्रयत्न सोडून देतात. अच्छा. ठीक आहे, त्यांना ठराविक काळानंतर हा सक्सेस मिळतो, पण त्यांनी प्रयत्न करून जास्त प्रयत्न करायला पाहिजेत थोडेसे. त्यांनी प्रयत्न सोडता कामा नयेत. किंवा मी सांगते तुला की एखाद्या व्यक्तीचं जर काम आज होणार असेल तर तो उद्या ढकललं जाईल, उद्यावरनं परवा ढकललं जाईल. पण असं नाही की ते काम होणारच नाहीये, तर थोडंसं त्याला स्ट्रगल करून ते भेटेल. अच्छा. हां, इनफॅक्ट बिझनेस अशा कॉम्बिनेशनच्या लोकांनी बिझनेसमध्ये थोडंसं जपून, कारण की बिझनेसमध्ये यांच्या अप्स अँड डाऊन्स खूप जास्त येतात. ओके. स्ट्रेट असा बिझनेस नाही जात, वरखाली खूप बिझनेस होत राहतो, किंवा बाकीच्या मग गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे यश मिळतं पण संघर्ष जास्त आहे. अशा कॉम्बिनेशनच्या लोकांनी मेडिटेशन करावं, बेस्ट उपाय. अच्छा. आता बऱ्याचदा असं पण होतं की काही जे लोक आहेत ते नावात बदल करतात. हां, तर नावात बदल केल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काही प्रभाव पडतो का? म्हणजे कसा प्रभाव पडतो? ओके. मग जेव्हा एखादी जन्मतारीख आहे, ठीक आहे, तर तू जर मला म्हणली तुझं जर मी जन्मतारीख चेक करते आहे, तुझ्या जन्मतारखेमध्ये मला काही नंबर्स मिसिंग दिसतात. ऑब्व्हियसली एका जन्मतारखेमध्ये सगळे 1 ते 9 नंबर्स तरी नसणार आहेत, काही नंबर मला मिसिंग दिसत आहेत. ठीक आहे, आणि जर मिसिंग दिसत आहेत आणि तुझे मुलांक जर 1 आहे, ठीक आहे, आणि तुझं जे नाव आहे ते 8 वरती आहे, म्हणजे काय झालं, 1 म्हणतो मी लिडरशिप करणार, तुझा जन्मतारीख म्हणते, आणि तुझं नाव म्हणतं की नाही मला लिडरशिप काही करायची नाहीये, मला शांत बसायचं आहे. ह्या दोघांच्या विचारांमध्ये काय झालं, तुझे वैचारिक स्ट्रगल तयार झाला, संभ्रम तयार झाला. हा संभ्रमामुळे काय झालं की तुझी लाईफ स्ट्रगलमध्ये गेली. अच्छा. एकदा म्हणतेस लिडरशिप करायची, एकदा म्हणते शांतच बसायचंय, असं नाही ना चालणार. सो आपण काय करतो ना, तुमच्या जन्मतारखेला तुमचं नाव सिंक्रोनाइज करून देतो, जेणेकरून हा स्ट्रगल कमी होईल. आणि नाव इफेक्ट करत असतं. आपण जन्मतारीख तुझी नाही बदलू शकत आहे, पण एक गोष्ट जरी आहे ना, तुझं नाव ते तरी चेंज करू शकतो. बघ, पूर्वीच्या काही प्रथा होती की लग्न झालेल्या मुलगीचं नाव चेंज केलं जायचं. बरोबर आहे, करतातच. नाव चेंज केल्यानंतर तू जर बघितलीस ना, त्या स्त्रियांच्या मध्ये ना लाईफमध्ये चेंजेस तुला जास्त बघायला मिळतील, यांची नावं चेंज केलेत, आणि जे पॉझिटिव्हली चेंज झालेत ना त्यांच्यात तरी जास्तच तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. मग हे फक्त मुलींचेच का चेंज करतात, मुलांचे का नाही? नाही, आधी करायचे मुलींचं की तिकडचं नाव इकडं हे करायचं. पण एक उदाहरण देते तुला मी, आता आपण मुलं पण नावात स्पेलिंगमध्ये चेंजेस करून आपण घेतोच आहोत. ठीक आहे, त्यांचे नाव चेंज केली जात नाही आहेत किंवा करत नाही आपण, त्यांच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये चेंज करून, किंवा ते नाव तुमच्या जन्मतारखेला सुटेबल असं होईल असं चेंज करून देतोच आहोत. इनफॅक्ट सहीचा पण त्याच्यामध्ये इफेक्ट आला. अच्छा. काही जण लोक जर गाडी वगैरे घ्यायची असेल किंवा घर घ्यायचं असेल तर ते नंबर बघतात. बरोबर. त्याचा काय प्रभाव पडतो? हो, जर बघितलंस ना तर काही बघ टेंटेटिव्हली नंबर्स असतात, आपण 4 आणि 8 टाळायला लावतो नंबर्स, पण तुला जर सुटेबल नंबर जर तू घेतलास गाडीला किंवा घराला, तर तो आणि तुझ्या जन्मतारखेचे जे पॉवर आहेत किंवा ती तुझी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा तुला जी पाहिजे असलेली नंबरची इफेक्ट आहेत त्याला आणि एनहान्स करेल. बरोबर आहे. जसं आपण 4 आणि 8 अवॉइड करायला सांगतो, त्याच्या पाठीमागं पण एक कारण आहे, कारण की 4 त्यांच्या जन्मात घरात जर नंबर जर 4 असेल ना, तर तू बघशील तुझ्या त्या घरामध्ये आहे ना वादविवाद जास्त होतात. अच्छा. कारण की 4 ग्रह जो आहे ना तो राहूला रिप्रेझेंट करतो, आणि त्या घरामध्ये असं बघायला मिळाले की त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या ना प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असतं, मग एकमेकांचं पटत नाही, त्यामुळे भांडणं होतं. म्हणून आपण 4 नंबर मोस्टली अवॉइड करा म्हणतो. पण जर तुम्ही तुमचं म्हणणं एकमेकांची बॉन्डिंग चांगली असेल, म्हणणं जर व्यवस्थित असेल, आणि तुम्हाला एखादा फ्लॅट नंबर कमी 4 असलेला कमी रेटमध्ये भेटायचा, तुम्ही बिंदास घ्या. आज जर तू बिल्डिंग म्हणजे एखादा फ्लॅट किंवा खरेदी करायला गेलीस ना, तर मोस्ट ऑफ ऑल तुला 4 आणि 8 असलेले बेरीजचे फ्लॅट तुला रिकामे दिसतील. म्हणजे ते विकायला लास्टला जी इन्व्हेंटरी राहिलेली असते ना त्याच्यामध्ये 4 आणि 8 नंबर टोटल असलेले जास्त तुला फ्लॅट बघायला मिळतील. अच्छा. त्याच्या पाठीमागचं कारणच हे. मग पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणारे कोणते नंबर आहेत त्यात घराच्या बाबतीत? आपण फक्त 4 आणि 8
हे अवॉइड करायला सांगते मी. अच्छा. आणि कोणाला कुठल्या नंबरचं घर घेतलं पाहिजे हे त्याच्या जन्मतारखेवरून डिपेंड असतं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की मी जिथे राहते तिथे बाजूला असं लिहिलेलं आहे, एक मोबाईल शॉपीचं दुकान आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे की अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबर मिळेल. अच्छा. आता हा काय प्रकार आहे? तुझ्या जन्मतारखेला सुटेबल हां. असा मोबाईल नंबर चूज करून आम्ही देतो. आता खूप लोक अशी त्याच्यावरती हे म्हणतात की ज्यावेळेस अंकशास्त्र शोध लागला त्यावेळेस थोडीच मोबाईल नंबर होता. ठीक आहे, भले मोबाईल होता किंवा मोबाईल नंबर ह्या गोष्टी नव्हत्या, मग हे आता नवीन काय काढलेलं गेलेलं आहे. पण मी म्हणेन की त्यावेळेस नव्हता. पण हे जे नंबर्स आहेत ते आता आपल्याशी कुठं ना कुठेतरी कनेक्ट आहेत. तेच नंबर्स फिरवून तुम्हाला कॉल जात आहेत, तेच नंबर्स फिरवून तुम्ही आपण दोघं एकमेकांशी कनेक्ट होतोय. याचा अर्थ ते नंबर्स आपल्यावरती इफेक्ट करतायत. आता जर तुझ्या बघायचं गेलं तर मोबाईल नंबरला ज्यावरती खूप मोठा विषय होऊन जाईल. सो मोबाईल नंबर इफेक्ट करतं. जर तुम्ही बिझनेस पर्सन असाल तर 100% मोबाईल नंबर तुमचा चेक करून बघा. जर तुम्ही हा इन्कम सोर्स जर तुमचा त्याच्यातून येत असेल जात असेल तर मोबाईल नंबर चेंज करून किंवा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या जन्मतारखेशी सुटेबल आहे का नाही एवढं पडताळून तुम्ही पाहिलात तरी बेटर राहील. कारण की प्रत्येकाचा मोबाईल नंबर प्रत्येकाच्या जन्मतारखेला सुटेबल आहे का नाही हे बघून आपणच सांगतो. पण मग त्याचा प्रभाव कशा होतो होतो आपल्याला, म्हणजे आर्थिक परिस्थिती, होतो कोणत्या गोष्टीच्या बाबतीत? मोबाईल नंबर सगळ्याच गोष्टीवरती इफेक्ट करत असतो. अच्छा. मोबाईलवरून आजकाल तू बिझनेस पण बघतेस, मोबाईल नंबरवरून तुझ्या मुलाशी पण कॉन्टॅक्ट करतेस, मोबाईल नंबरवरून तू तुझ्या हजबंडशी पण कॉन्टॅक्ट करतेस, याच मोबाईलवरून तुझं सोशल नेटवर्किंग पण सांभाळतेस. याचा अर्थ हा मोबाईल नंबर तुझ्यावरती इफेक्ट करतोय सगळीकडे. सो मग त्याचे खूप वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, ते आपण परत कधीतरी बघू. हो, यावर आपण एक वेगळा पॉडकास्ट करू. हो नक्कीच. आता शेअर मार्केट एक प्रकार आहे की ज्यामध्ये ना म्हणजे काही लोकांनाच यश मिळतं, काही लोकांना काहीच मिळत नाही. बरोबर. तर मग हे पण अंकशास्त्रावर डिपेंड असतं का? अंकशास्त्रावरती हो, थोडा बहुत मी म्हणेन. ओके. शेवटी कुठलंही नॉलेज आहे त्याच्यामध्ये जर चांगलं तुम्ही घेतलं असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्यात यश भेटेलच. पण या अंकांचा सपोर्ट घेणं पण गरजेचं आहे. मी शक्यतो ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 5 आणि 6 नंबर नाही आहे त्यांना शेअर मार्केट अवॉइड करायला सांगतो. कारण की यांना ना अचानक लॉस येतो. अच्छा. अचानक लॉस. 5 आणि 6 ज्यांच्या जन्मतारखेमध्ये नाही आहे त्यांना अचानक लॉसला सहन पेअर करावं लागतं. ओके. म्हणजे त्यांनी शेअर मार्केटमध्ये नाही, म्हणजे जेवढं त्याला अप जातील अचानक तेवढंच खाली डाऊन येतेले पण दिसते. सो मी त्यांना थोडंसं अवॉइड करायला सांगते. ज्यांची जन्मतारीख 3 मुलांक 3 आहे त्यांनी पण लॉंग टर्मला गेलेलं बेटर आहे. ज्यांचा मुलांक 8 आहे, मुलांक भाग्यांक 8 आहे त्यांनी पण लॉंग टर्मला गेलेलं बेटर. कारण की शनीला पटकन पैसा आवडत नाही, स्ट्रगल करून दिलेला आवडतो. ठीक आहे. सो त्यांनी पण लॉंग टर्मला गेलेलं बेटर. ओके. बाकी मग चालेल, बाकी तुमच्या नॉलेजवरती पण डिपेंड आहे. अच्छा. ओके. तुझ्या कसं आहे ना ह्या सगळ्याच गोष्टीचा आधार घ्यायचा, पण तुमचं रिसर्च पण महत्त्वाचं आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही ह्या गोष्टींवरती डिपेंड राहा. ठीक आहे, ह्याचा सपोर्ट घ्यायचा आहे तुम्हाला. एक जण काय करतं ना पूर्ण ह्याच्याप्रमाणे चालत राहतं, असं नाही. तुमचे प्रयत्न व्यवस्थित पाहिजेत. आज जर तुला मी म्हणते की तुला केक शॉप आहे ना हे सुटेबल आहे, तू केक शॉप टाक. ठीक आहे, पण ह्याच्याबरोबर तुझा रिसर्च पण महत्त्वाचा आहे ना. अच्छा. मी म्हणते म्हणून जर तू केक शॉप एका टेकडावर नेऊन टाकलंस जिथं पब्लिकच नाहीये तर ते चालणार आहे का? बरोबर आहे. ग्रह म्हणतात ना मी तुला सपोर्टला आहे, पण याचा अर्थ असं नाही ना की तू त्याच्यासाठी रिसर्चच नाही केला, तुझ्याकडे नॉलेजच नाही घेतलंस. तू नॉलेज घे, तुला अडचणी येतात तर या गोष्टीचा सपोर्ट घे. म्हणजे अभ्यास पण असला पाहिजे त्यासोबत. हो, अभ्यास पण पाहिजे आणि याच्यावरती डिपेंड पण नाही राहायचंय. अच्छा, पूर्णपणे डिपेंड नाही राहू शकत. सगळ्यांना असं म्हणायचंय की याच्यावर तुम्ही डिपेंड न करो, ह्याचा सपोर्ट घ्या प्रगतीसाठी. आज जर मी एखाद्या व्यक्तीला म्हटलं की तू IAS म्हणणार आहेस, तुझा मुलांक 1 आहे, भाग्यांक 9 आहे, तू बनवू शकतो. आणि तो व्यक्ती आता मॅडमने सांगितलं ना मी IAS म्हणणार आहे, मी अभ्यासच करत नाही म्हणून अभ्यास केला, तो IAS म्हणणार आहे का? नाही होणार. तुमच्या प्रयत्नांना एक ही जोड आहे. अच्छा. सपोर्ट आहे, योग्य मार्गदर्शन आहे. तुमच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करायचं काम करतो. ह्याच्यावर डिपेंड नाही राहायचं की आता माझा मुलांक 6 आहे, भाग्यांक पण 6 आहे, पैसा प्रेम सगळं मला भेटेल, मी काहीच करत नाही, असं नाही आहे.
तुमचा प्रयत्न पाहिजे, तुमचं नॉलेज पाहिजे, तुमचं रिसर्च पाहिजे आणि तुमचे एफर्ट्स पाहिजे. तुझे एफर्ट्स ऑब्विसली त्यालाच झालं, पण तरी पण आता बऱ्याच विषयांवर आपण बोललोय. मुलांक, भाग्यांक कोणते चांगले आहेत, कोणत्यांना संघर्ष आहे वगैरे. आता येणारा 2026 आहे, शेवटचा महिना असेल आता. तर 2026 कसा असेल? तर 2026 जर बघितलेस ना, त्याचे टोटल येते 1. याला सूर्यग्रह लीड करतोय. तुला यावर्षी तुझ्या अग्नी रिलेटेड गोष्टी जास्त बघायला मिळतील. उष्णता वाढलेली जास्त बघायला मिळेल. अच्छा, ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल चेंजेस जास्त बघायला मिळतील. नवीन चेहरा उदयास येण्याची शक्यता आहे किंवा नवीन बदल दिसतील शक्यतो, कारण की नवीन सूर्य उगवतोय. ओके, जुन्या काही गोष्टी खंड पडून नवीनची सुरुवात म्हटलीच तरी चालेल. ह्याच्यामध्ये काही ज्या जन्मतारखा आहेत त्यांच्यासाठी हे जे वर्ष आहे ते अतिशय उत्तम आहे. काहींसाठी खूप सोसो आहे आणि काहींच्यासाठी थोडंसं वर्ष जाण्याची शक्यता आहे. आता खूप जर तू ऑब्व्हियसली पॉडकास्ट भरपूर 2026 विषय आलेच आहेत, पण ते काही पॉडकास्टमध्ये असं पण आहे की 8 नंबरला खूप घाबरवून ठेवले, कारण की त्यांचा मुलांक 8, मग वर्ष आहे ते 1 मुलांक काय बरं सूर्य लीड करतोय आणि 8 आणि 1चं जमत नाही, सो त्यांना स्ट्रगल येईल, त्यांच्यासाठी वर्स जाईल, असे खूप आपल्याला बघायला मिळतात. तर तसं नाही आहे. काही जण मुलांक 8 आहेत त्यांच्यासाठी खूप उत्तम वर्ष जाणार आहे, काहींच्यासाठी लो म्हणजे खराब जाणार आहे. असं प्रत्येकच मुलांकाविषयी होणार आहे. ठीक आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांना चांगलं जाणार आहे त्यांना बेस्ट ऑफ लक. त्यांनी काय बरं म्हणतात, ह्या संधीचा फायदा उठवणं गरजेचं आहे. आणि ज्यांना लो जाणार आहे त्यांनी मेडिटेशन करा थोडंसं. मेडिटेशननं काय होतं ना की आपल्याला येणाऱ्या सिच्युएशनला टॅकल करायची ताकद राहते, आपण स्थिर राहतो, म्हणजे थोडंसं विचार. पण जर तसं बघितलं तर तुम्ही आता हे पण म्हटलं की धकाधकीचं जीवन आहे. मेडिटेशन करणं बऱ्याच जणांना म्हणजे असतो मनात विचार की मी करणार आहे. आता बऱ्याच जणांचं येणार 2026 मध्ये मी हे मेडिटेशन करेल, हे करेल, ते करेल असं असणार आहे. पण नाही होत करणं, किंवा त्याचा जो इफेक्ट असतो तो खूप उशिरा होतो. ओके. क्विक इफेक्टसाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण आहे ना एक स्प्रे लॉन्च केला आहे तुझ्या ह्याच्यामध्ये. एक आहे पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे आणि एक आहे इव्हिला प्रोटेक्टर स्प्रे. हो, हा स्प्रेमध्ये आहे ना आपण काही अशा गोष्टी, अशा इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत ना. आता हा इव्हिला प्रोटेक्टर स्प्रे आहे, तसंच एक पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे पण आहे. ह्याच्यामध्ये आपण असे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत ना, हा जर तू स्प्रे जर मारलीस ना तर तुझ्या ओरामध्ये लगेच चेंजेस दिसून येतील. तुला अगदी छान आणि रिफ्रेश वाटेल, पॉझिटिव्हिटी वाटेल. आणि मेन म्हणजे ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होण्यासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण या स्प्रेमध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि आपण याचे टेस्टिंगसुद्धा करून बघितलेलं आहे. विदिन 1 मिनिटमध्ये तुझ्या ओरामध्ये इन्क्रीज झालं तर दिसेल. इतकं सुंदर आहे. सो याचा वापर करून एकदा बघा, कारण की आपण रूम फ्रेशनर जे मारतो हे एअरमध्येच वापरायचं आहे. हा कारण की आपण जे रूम फ्रेशनर मारतो त्याच्यामध्ये फक्त फ्रेग्रन्स असतो, बाकी काही नाही आहे. पण हा जो स्प्रे आहे ना ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी जे काही गोष्टी लागतील त्या सगळ्या आपण ॲड केलेल्या आहेत. आणि अतिशय खूप छान, म्हणजे मला माझ्या क्लायंट्सकडून खूप छान रिव्ह्यू येत आहेत, फीडबॅक येत आहेत. आणि विदिन 1 मिनिटमध्येच तुला जाणवेल, म्हणजे तू एक श्वास जरी घेतलास ना तरी तुझ्या ओरामध्ये तुला फरक जाणवेल. लॉंग लास्टिंग आहे याचा स्मेल जो आहे ना तो अर्धा तासपर्यंत राहतो, कारण की आपण बाकी त्याचे मॉलिक्युल्स आपल्या आजूबाजूला असतात. मोस्ट ऑफ अर्धा 1 तास स्मेल राहतो, मॉलिक्युल्स आजूबाजूला असतात. ते 8 तास आपण म्हणतो की त्याचा इफेक्ट आपल्या एरियामध्ये राहील. आपण स्मेल एकसारखा कंटिन्यू देत नाही आहे, कारण की त्यानं डोकं दुखतं. एकसारखा जर कुठला जर तू स्मेल घेत बसलीस कंटिन्यू, तू एका स्मेलमध्ये राहिलीस तर डोकं दुखायला चालू होतं. ठीक आहे. सो 1 तासाचा स्मेल राहतो पण इफेक्ट चांगलं करतं. आणि ह्याच्यामध्ये जो इव्हिला प्रोटेक्शनचा जो स्प्रे आहे हे आपण म्हणतो ना, नजर लागणं म्हणजे डाऊन वाटलं, माझ्या बेबी रडत असतं. आधी कसं व्हायचे ना, लहान मुलं रडायची मग आपण दृष्ट काढायचो, बरोबर आहे. अजून सुद्धा आपल्यात आजी काढते, पण हे ऑफिसमध्ये शक्य नाही आहे, किंवा ज्यांच्या घरामध्ये आजी नाही आहे किंवा दृष्ट काढणं शक्य नाही, ते तर नाही आहे पॉसिबल. त्याच्यासाठी हा इव्हिला प्रोटेक्शन स्प्रे आहे. हे तुम्ही तुमच्या घराच्या एंट्रन्सला जरी मारलात तर वाईट शक्ती आतमध्ये येण्यासाठी प्रोटेक्ट करते, त्या शक्तीपासून प्रोटेक्ट करून ठेवेल. अच्छा. हो. आणि हे जर आता आमचे जे प्रेक्षक आहे आपल्याला बघतायत, त्यांना जर कधी हे बुक करायचं असेल तर मग कसं करायचं? आपण नंबर देऊ डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावरती व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला भेटून जाईल. आणि आपली वेबसाईट पण तुम्हाला, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही
ऑर्डर करू शकता. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. मॅडमकडून आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली आहे. कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, कोणत्या गोष्टी निगेटिव्ह आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. येणारं वर्ष कसं असेल तेही आपण जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेली माहिती खरंच खूप छान होती. बऱ्याच विषयांवर आपण चर्चा केलेली आहे. आपण अनेक विषयांवर अजून पुढे जाऊनही चर्चा करूया. तोपर्यंत आम्हाला कनेक्ट राहा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका.